थालीपीठ बनवताना खूप जणांच्या तक्रार असतात की थालीपीठ चामट होतं, कडक होतं किंवा त्याला भेगा पडतात. तर हे ना मस्त असं खमंग खुसखुशीत थालीपीठ बनतं. किती वेळ गेला तरी ते असंच त्याचा खुसखुशीतपणा टिकतो. आणि यामध्ये ना छानपैकी आपण एक पदार्थ घालणार आहोत, त्यामुळे ते मस्त खुसखुशीत होईल. बघा काय कमाल दिसतंय. पटकन रेसिपी सुरू करूयात. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण आहे ना ज्वारीच्या पिठाचे मस्त थालीपीठ कसे बनवायचे ते बघूयात. प्रत्येक वेळेस भाजणीचंच थालीपीठ बनवलं पाहिजे असं काही नाही. घरात जे साहित्य उपलब्ध असतं त्यामध्ये पण आपण असं खुमासदार थालीपीठ तयार करू शकतो. चला तर मग हे थालीपीठ बनवण्यासाठी अचूक प्रमाणात साहित्य काय काय घेतलंय ते बघूयात. अचूक रेसिपीसाठी मधुराज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा. तर इथे ना 2 कप ज्वारीचे पीठ घेतलेलं आहे. तर या प्रमाणात एक साधारण 6 थालीपीठं व्यवस्थित तयार होतात. त्यानंतर इथे घेतलेलं आहे पोहे. हे एक छोटा बाउल किंवा वाटीभर पोहे आहेत आणि 2 चमचे बेसनचं पीठ घेतलेलं आहे. सो हे आपलं बेसिक थालीपीठाचं बेससाठी तयार घेतलं. पोहे का घेतले? पोहे काय होतं ना, थालीपीठ खाताना थोडंसं घशात अडकल्यासारखं होतं, चामट होतं. तर पोह्यांमुळे ते थालीपीठ खुसखुशीत बनायला मदत होतं. त्यामुळे मी दरवेळेस पोहे घालतेच थालीपीठ बनवताना. त्यानंतर लाल तिखट लागेल, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धनेपूड, अर्धा चमचा हळद, हिरवी मिरची 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर. हे असं आपलं घरगुती हाताखाली उपलब्ध असलेलं साहित्य आपण इथे वापरतो. अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा. तर सगळ्यात आधी काय करायचं, पोहे घ्यायचे बाउलमध्ये काढून आणि हे स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे. चला, पोहे स्वच्छ धुवून झाले की यात पुरेसं पाणी घालायचं. बेसिकली आपल्याला ते छान असे मऊ करून घ्यायचे आणि हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात. आता मस्त ठेचा करूयात. तर इथे हिरवी मिरची घेतलेली आहे. असे तुकडे करून घेतले ना की ठेचा पटकन तयार होतो, म्हणून मी तुकडे करून घेतले. हवं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण याची भरड तयार करून घेऊ शकता. यामध्येच जिरं पण घालायचं आहे, ओवा पण घालायचा आहे. हवं तर थोडंसं मीठ घाला, म्हणजे हे पटकन वाटलं जातं. आणि हे छान याची ओबड फक्त ठेचून घ्यायचे, फार अशी बारीक पेस्ट करायची गरज नाही. चला, हा ठेचा इथे बनवून तयार आहे. हे बघा, मस्त अशी ओबड पेस्ट तयार झाली आणि इतका सुंदर सुवास दरवळतोय, कमाल. चला, आता थालीपीठाचं पीठ तयार करूयात. इथे ज्वारीचं पीठ आहे. यामध्ये घालूयात बेसन, हळद, धनेपूड, लाल तिखट, मीठ, ठेचा जो आपण तयार केला होता तो घालणार आहोत. हे पोहे जे आपण भिजत घातले. आता हे पोहेत ना असेच चुरून घ्यायचे हातानेच बाउलमध्येच आणि हे चुरलेले पोहे घालूयात या मिश्रणामध्ये. याच्याऐवजी शिळा भात जरी तुम्ही चुरून घातला ना तरी चालेल. माझी आत्या जी करते ना ती असं भात चुरून घेते आणि मग घालते. आता यामध्येच घालूयात बारीक चिरलेला कांदा आणि खूप सारी कोथिंबीर. आता हे सगळं एकजीव करूयात. यामध्ये पाणी घालायचं आणि हलकंसं आहे ना मऊसूत हे तयार करून घ्यायचं. खूप घट्ट नाही ठेवायचं, हलकं मऊच करायचं. चला, हे छान असं मऊसूत मळून घेतलेलं आहे. आता थालीपीठाची भाजणी ना मळून ठेवायची अजिबात गरज नाही, जसं आपण चपाती पराठ्याला करतो तसं. यातून उंडा घेऊयात. चला, आता हे थापून घेऊयात. चला, आता इथे ना एक सुती कापड घेतलंय, पूर्ण ओलं करून घेतलंय. याच्या मधोमध थोडंसं पाणी घालते, जेणेकरून आपल्याला थालीपीठ थापायला मदत होईल. थोडं मध्यभागी ओलसर करायचं. आता हे तुम्ही डायरेक्ट आहे ना तव्यात जरी थापलं तरी चालेल, पण पटापट आणि खूप थालीपीठं करायची असतील तर हे असं कापडावर केलेलं कधी बरं पडतं. तर यावर तीळ घालते. तीळ घालणंही ऑप्शनल आहे. तर हा जो गोळा आपण तयार करून घेतला, हा गोळा ठेवूयात आणि हे छान थापून घ्यायचं थालीपीठ. हे बघा किती सोपं जाते. आपण हे ना हलकंसं मऊ पीठ ठेवलं ना, त्यामुळे हे थापायला अजिबात अवघड जात नाही, पटापट थापलं जातं.
आता थालीपीठ छान थापून झालेलं आहे. हाताचे बोटाचे आहेत ना हे असे ठसे उमटतात. सो मग काय करायचं, थोडं पाणी घ्यायचं आणि पंजाने ना हे असं एकसारखं करायचं, म्हणजे ठसे जातात निघून आणि थालीपीठ देखील दुसरी बाजू देखील छान अशी एकसारखी भाजून येते. नाही तर ठशाची बाजू जी वर आलेली असते ती भाजली जाते आणि एकसारखं थालीपीठ भाजलं जातं. मध्यभागी छोटंसं छिद्र करून घेऊयात, म्हणजे ते एकसारखं भाजलं जातं, याच्यासाठी ते छिद्र केलेलं असतं ॲक्च्युली. आता तव्यावर हे थालीपीठ घालूयात. चला, थालीपीठ बनवण्यासाठी तवा पण इथे छान तापवलेला आहे. आता यावर घालूयात तेल. असं साईडने सोडायचं आणि शक्यतो थालीपीठाला ना असा खोलगट तवा घ्यायचा आणि ते एकसारखं होतं आणि भाजलंही जातं. तेल पूर्ण स्प्रेड करायचं म्हणजे ते चिकटत नाही. आता हे थालीपीठ जे आपण थापून घेतलंय सुती कापडात हे उचलायचं आणि हे या तव्यावर आहे ना असं घालून घ्यायचं मध्यभागी आणि हा रुमाल अलगद उचलायचा. थालीपीठाच्या बाजूने देखील थोडं तेल सोडूयात. आता हे ना थालीपीठ ड्राय होऊ नये, छान खुमासदार भाजलं जावं, कोरडं पडू नये म्हणून यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून छानपैकी खमंग भाजून घेऊया. आता हे ना छानपैकी भाजून झालेलं आहे. झाकण काढूयात. वा, कमाल, खूप सुंदर झालेलं आहे. आता हे असं तव्यापासून सेपरेट करून घ्यायचं आणि काय कमाल दिसतंय, तुम्ही बघू शकाल. सुंदर असा रंग आलेला आहे, मस्त. आता मात्र झाकून अजिबात हे थालीपीठ भाजायची गरज नाही आहे. आता झाकण न ठेवताच ही जी वरची बाजू आहे ती छानपैकी आपण भाजून घेऊयात. चला, दोनही बाजूने खमंग असं भाजून झालेलं आहे. गॅस बंद करते. आता हे काढूयात. कमाल दिसतंय हे थालीपीठ. आता हे तुम्ही लगोलग खाणार असाल ना तर तव्यातून मस्त ताटात घ्यायचं, थंडगार दही घ्यायचं, त्यासोबत हे कमाल लागतं. किंवा मग ठेचा, शेंगदाण्याची चटणी याबरोबरही जबरदस्त लागतं. मस्त दिसतंय. आमच्या घरात सगळ्यांना आवडतं, म्हणजे मंथन, मनस्वी सगळेच खूप आवडीने खातात. रेसिपी आवडली तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूयात अशाच खमंग खुसखुशीत पदार्थांसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.